कराडमध्ये काही शिल्लकच ठेवलं नाही काही अतुल बाबाने. कराडमध्ये काही शिल्लकच ठेवलं नाही काही अतुल बाबाने. माजी पालकमंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय शिवाजीराव पवार यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. त्यांचं मनापासून स्वागत. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या नेतृत्वामध्ये हे सगळे आज आदरणीय अरुणदादा, आदरणीय शारदाताई, आदरणीय आशुदादा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी घेतलेला आहे. दीर्घकाळ कराडच्या राजकारणामध्ये ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कामातून आपला ठसा उमटवलाय अशा जाधव परिवारांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आज खरं तर अत्यंत माझ्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे की ज्या कुटुंबांनी कराडच्या स्टेडियमला जागा देण्यासाठी मोठं योगदान या गावासाठी दिलं, आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी या गावचं नेतृत्व केलं. एक लोकमान्य नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराडची ओळख नेण्याचं काम हे आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी केलं. नंतरच्या काळामध्ये दोनदा आदरणीय शारदाताईंनी गावाचं नेतृत्व केलं. 2001 पासून 2006 सालापर्यंत नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली. 2009 पासून 11 पर्यंत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली. आणि काम करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्तीचं महत्व देणारा हा सबंध परिवार आहे. जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबामधल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सातत्यानं या परिवारांनी घेतलेली आहे. आदरणीय अरुणदादांनी 2004 साली अपक्ष म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली. थोडक्या मतामध्ये, निसटत्या मतामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. तरी देखील न खचता त्यांनी समाज अभिमुख, लोक अभिमुख काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा सातत्यपूर्वक चालू ठेवला. अनेक वर्ष सत्ता असो अगर सत्ता नसो, समाजाला कधीही पोरकं न ठेवता समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम हे आदरणीय जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून जाधव कुटुंबियांनी केलेलं आहे. भावी नेतृत्व म्हणून आदरणीय डॉक्टर आशुतोषजींकडे देखील आम्ही सगळे पाहतो. वय त्यांचं लहान असलं तरी सुद्धा वडिलांचा वारसा सामाजिक राजकीय कामाचा चालू ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांचा मला बघायला मिळतो. आज मी समस्त जनशक्ती आघाडीमध्ये असणाऱ्या समस्त त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये, सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो. येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सबंध जनशक्ती आघाडीच्या एकूण एक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका येणाऱ्या काळामध्ये करेल. आणि ज्या उद्देशाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहात की ह्या शहराचा विकास झाला पाहिजे, शहराची प्रगती झाली पाहिजे, त्या विकासाच्या आणि प्रगतीच्या तुमच्या प्लॅनला, तुमच्या मनामध्ये असणाऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करू.